चेंबूर येथे आज बिल्डिंगला नोटीस लावण्यात आलं होतं आणि ती बिल्डिंग धोकादायक असल्याचं महानगरपालिकेने सांगितलं होतं। मात्र त्या नोटीसवरती हिंदी आणि गुजरातीचाच फक्त उल्लेख होता। त्यामुळे इथले मनसैनिक जे आहेत ते भडकले होते आणि त्यांनी तिथे घोषणाबाजी केली। आपण आता आलो आहोत वॉर्ड ऑफिसर जे आपल्या इथं सहाय्यक आयुक्त शंकर भोसले सर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं सर काय सांगाल या संदर्भात। घाटला येथे काही झोपडपट्ट्यांची अवस्था दुरावस्थित आहे। पावसाळ्यात कुठली दुर्घटना घडू नये म्हणून आम्ही तिथे वॉर्निंगचा इशारा किंवा तिथे एक धोक्याची अशी एक भित्तीपत्रकं लागवतो। आपल्याकडे साधारणपणे ते काही जुनी पोस्टर्स आहेत, त्याच्यामध्ये हिंदी आहे, मराठी आहे आणि गुजराती आहे। आणि अनावधानानं आमच्या काही कर्मचाऱ्यांच्याकडून मराठी लोकवस्तीमध्ये अशा प्रकारची मिक्स अशी भाषेतली जी काही भित्तीपत्रकं लावल्यामुळं आज मनसेच्या काही प्रतिनिधींनी कार्यकर्त्यांनी जे काही निदर्शनं केली। खरं तर तसे व्हायला नको होतं। मराठी जनसमुदाय जिथं आहे तिथं शक्यतो मराठीच भित्तीपत्रकं लावली असती तर बरं झालं असतं, पण त्या कोणी संबंधित कर्मचाऱ्यांना अनावधानानं किंवा घाईघाईत जर लावले असतील तर त्याचे आम्ही ते काढून घेण्याचे निर्देश दिलेले आहेत। सर, महाराष्ट्रात मराठी ही प्रथम भाषा आहे आणि त्या जर अशी नोटीस जर तुमच्याकडून लागली जात असेल तर ते एक दुर्दैव म्हणावं लागेल। त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही, त्या अधिकाऱ्यांवरती काय कारवाई करणार? कारण तो मराठी भाग आहे, तर मराठीची लोकवस्ती जास्त आहे आणि हे जर चुकीनं झालंय हे त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? नक्कीच मराठीचाच आपल्याला म्हणजे पुरस्कार आहे महाराष्ट्रात म्हणा किंवा मुंबईमध्ये म्हणा। काही गोष्टी अनावधानानं जर झाल्या असतील त्याला समज आणि नोटीस वगैरे देण्यात येईल प्रथमतः, आणि अशा प्रकारच्या घटना किंवा कृती परत होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल। हे होते सहाय्यक आयुक्त शंकर भोसले। त्यांनी सांगितलं ज्या अधिकाऱ्याने हे कृत्य केलं आहे त्याच्यावर त्याला नोटीस देऊ, त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेमसह मी वैभव घाग, TV9 मराठी, मुंबई, चेंबूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।